नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी एक असं दूध बनवणार आहोत। त्याच पद्धतीने जर उपवास असेल आणि एकदमच अशक्त वाटत असेल, शरीरामध्ये तरतरी नसेल, तर हे दूध नक्की करून प्या। तर आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला चला सुरुवात करूया। तर इथे साधारण मी 1 पाव दूध घेतलेलं आहे। तर दूध जे आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त देखील करू शकता। साधारण 5 मिनिट उकळी येऊ द्यायची आणि नंतर यामध्ये अर्धा वाटी साखर टाकून घ्यायची। नंतर काय करायचं, आपल्याला एक पावडर टाकायचं आहे त्यामध्ये बनवून। तर हेच पावडर यामध्ये अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, ते म्हणजे इथे मी 10 ते 12 बदाम घेतलेले, 4 ते 5 काजू आणि अक्रोड याची आपल्याला मस्त बारीक अशी पावडर करून घ्यायची आहेत। या पावडरमुळेच आपण यामध्ये बदाम टाकून घेतलेले आहेत, यामुळे काय होतं की लहान मुलांची स्मरणशक्ती देखील वाढते। त्यामुळे ही पावडर अतिशय महत्त्वाचं आहे। तर आपण ही पावडर जे आहे, साखर पूर्ण विरघळली की ही पावडर टाकून द्यायचं आहे। तर पावडर कमीच टाका, जास्त टाकायची यामध्ये गरज राहणार नाही। जास्त घट्ट लागत असेल तर टाकू शकता। वेलची पूड टाकलेली आहेत आणि चारोळी, त्याचप्रमाणे थोडे काजू बदामसुद्धा वरून टाकू शकता। तर आपण गार्निशिंगसाठी टाकून घेणार आहोत। साधारण 5 मिनिट हे दूध होऊ द्यायचं आणि मस्तपैकी असं दूध तयार आहे। तर याने काय होतं की स्मरणशक्ती देखील वाढते आणि एकदमच अशक्त वाटत असेल तर नक्की हे दूध बनवा आणि उपवासाच्या टाईमला सुद्धा हे बनवू शकता। तर आजची अशी साधी सोपी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।